सगळ्या दैनिकांचे पोर्टलचे सगळे पत्रकार आज तुम्ही सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे स्वागत करतो। आता ज्या ताज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या अनुषंगाने आजच्या या प्रेसला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे नेते, जिल्हा परिषद विद्यमान सदस्य वसंतरावजी मानकुंडे भाऊ, जिल्हा बँकेचे आपले संचालक रांजणे साहेब, माजी सभापती सुहासदादा गिरी, सभापती जयदीपदादा शिंदे, उपसभापती माझे सहकारी गौरवदादा माडी, भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष संदीपजी परामणे आणि आमचे दुसरे चिकणे साहेब, सगळेजण आज या प्रेसला उपस्थित आहेत। कालच्या घडामोडी तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, त्यावर विस्तृतपणे आज भूमिका भारतीय जनता पार्टी म्हणून माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून आज इथं भूमिका मांडणं गरजेची आहे आणि ती भूमिका मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण उपस्थित आहोत। मी विनंती करतो आमचे मार्गदर्शक नेते वसंतरावजी मानकुंडे भाऊ यांनी प्रेसला सादर करावे। जिल्हा बँकेच्या ठरावाचा प्रोग्राम निश्चित झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये या ठरावाच्या माध्यमातून जे वळण घेतलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून खरं तर 5 तारीख हा ठराव करण्याचा शेवटचा दिवस होता। त्यानंतर खऱ्या अर्थाने शांतता निर्माण झाली पाहिजे होती। ठराव झाल्याच्या नंतर ज्याचा त्याचा कार्यभार ज्याच्या त्याच्या पद्धतीने करणार आहे तो त्या मतदाराचा अधिकार आहे। त्यांनी कुणाकडे जायचं, कुणाला मतदान करायचं किंवा नाही करायचं हा अधिकार खऱ्या अर्थानं ठराव झालेल्या व्यक्तीचा असतो। परंतु त्याचा राग धरून बरेचसे ठराव मेजॉरिटीनं 90% शिवेंद्रराजे साहेब यांच्या विचाराला सहमत असणारे ठराव झालेले आहे आणि हे माहिती असताना सुद्धा ज्या पद्धतीनं काल आमच्या रणजित शिंदे यांच्यावर हुंगाव या ठिकाणी हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये त्याच्या छातीमध्ये क्रॅक झालेला आहे। एवढ्या पद्धतीनं त्यांना बेछूट अशी मारहाण केली। एवढंच नव्हे तर तो शिंदे आहे तो आणि त्यांनी परत गावातले काही गुंडांना रणजित यांना खाली पाडून तुडवून त्याची मारहाण केली। त्या मॉपमध्ये त्याच्या गळ्यातली चेन काढून घेतली, त्याच्याकडे असणारे पैसे काढून घेतले आणि अशा पद्धतीचं वर्तन या लोकांनी आणि विशेषतः शिंदे साहेबांच्या गावच्या लोकांनी, त्यांच्याबरोबर असणारा सहकारी, त्यांच्या घरी असणारा नोकर यांनी ही मारहाण केलेली आहे। आणि पहिल्यांदाच आम्ही तालुक्याच्या वतीनं आम्ही शिवेंद्रराजेंचे समर्थक आहोत आणि त्यांच्या वतीनं आम्ही कालच्या प्रकाराचा जाहीर निषेध व्यक्त करतो। खरं तर ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांनी या सगळ्या प्रकाराला वळण लावलेलं आहे, सुरुवात त्यांनी केली। आमच्या भरोशीचे लोक आमच्याबरोबर होते, त्यांना सुद्धा पळवून नेण्याचा प्रयत्न केला। विशेषतः ज्या गावात मी घडलो, माझ्या पंचक्रोशीत घडलो, आमची माणसं त्यांनी उचलून नेली। आखाडे हे स्वतःहून आमच्या शिवेंद्र बाबराच्या विचाराशी त्यांनी सहमत होऊन, आमच्या रणजितच्याच आईचा ठराव आहे आणि त्याला हेच कारण त्यांनी ग्राह्य धरून रणजितनं स्वतःच्या आईचा ठराव केला आणि म्हणून त्यानं कुठंतरी पुन्हा एकदा ह्याच्यातून बाजूला व्हावं, त्यानं हा ठराव आमच्या बाजूला फिरवावा आणि अशा पद्धतीचा दबाव आणण्यासाठी त्याला शिंदे साहेबांच्या सांगण्यावरूनच त्याला मारहाण केलेली आहे। हा प्रकार काल झाला। शिंदे साहेब जेव्हा आमदारकीला उभे होते, मी खासदारकीला उभा होतो, तेव्हा सुद्धा ह्या रणजितचे वडील आमच्याबरोबर होते, आमचे कार्यकर्ते, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली। त्याचबरोबर तुम्हाला कल्पना आहे, त्याच पुलावर माझ्या पत्नीला आम्ही रणजितच्या वडिलांना भेटायला गेले होते, माझ्या भावाला बेछूट मारहाण केली, तेव्हा गुन्हे पण दाखल झाले होते, त्याचे साक्षीदार आपण सगळेजण आहोत। आणि म्हणून अशा पद्धतीचं वळण देण्याचं काही कारण नाही।
ज्या पद्धतीनं ज्याला कुणाला मतदान करायचं आहे, कुणाच्या बाजूनं जायचं आहे आणि हेही स्पष्ट होतं. आज या तालुक्याचे आमदार गेली 10 वर्षापासून आता हे तिसरं त्यांची टर्म आहे आणि शिवेंद्रराजे भोसले या व्यक्तीनं अजूनही कुणाला वाईट शब्द सुद्धा कधी बोललेले नाही. शिवेंद्रराजे यांनी कधीही या तालुक्यामध्ये दादागिरी किंवा गुंडागिरी कधी केलेली नाही. आपण परवाला शिंदे साहेबांचं भाषण ऐकलं असेल. ते म्हणले मी या तालुक्याचा या मातीतला सुपुत्र आहे. आता आम्ही काही झाडा उगवलो एका बाजूला आणि तेच एकटे सुपुत्र आहेत का? आणि त्यांनाच नैतिक अधिकार आहे का या तालुक्यामध्ये धिंगाणा घालायचा, दादागिरी करायचा, दमदाटी करायची? त्यांनी गटारी घातली त्याचा वास तालुक्याला केली. त्यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं, मी पण काही कमी नाही, मी पण तसं उत्तर देईन. एकीकडं अभयसिंगराजे भोसले यांचं नाव घ्यायचं, त्यांनी मला आमदार बनवलं आणि अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे अभयसिंगराजे भोसले हे त्यांच्याबरोबर होते म्हणून ते आमदार झाले. शिवेंद्रराजे भोसले होते म्हणून ते आमदार झाले. आम्ही त्यावेळेला त्यांच्या विरोधात होतो. आम्ही सदाभाऊंच्या बरोबर होतो, पण बाकी सगळा तालुका, सगळे अगदी सातारातले मतदार हे खऱ्या अर्थानं त्यांना साथ दिली. मग त्यांच्या सुपुत्राबरोबर चर्चा करायची, बसायचं, बोलायचं. परंतु अशा पद्धतीनं वळण देणं हे खऱ्या अर्थानं बरोबर नाही. आणि शिंदे साहेबांना वाटत असेल की त्यावेळेपासून आता हे म्हणले यांनी गुंड आणले, ह्यांनी गँगवार आणले. वसंतराव मानकुंबरे त्यावेळेचा साक्षीदार आहे. ह्यांनी मुंबईवरनं गाड्या भरून लोकांना आमच्या विष्णुपंताला कराच्या पेढीत मारलं. गुंड पाळणं, गुंड आणणं हे काम या तालुक्यात शशिकांत शिंदे यांनी चालू केलं. आणि ते सांगतायत हे गुंड आणतायत, आम्ही एवढीच माणसं आहे, आम्हीच फिरतोय, आम्हाला काय व्यायचं कारण नाही. त्यामुळे शशिकांत शिंदेनी ज्या पद्धतीने स्टेटमेंट दिलं की आम्ही हे गुंडागिरी करतायत, गुंडागिरी करणारे आमचे शिवेंद्रराजे भोसले नाहीत. सरळ मनाचा, चांगल्या मनाचा आणि विकासाला चालना देणारा हे आमचं नेतृत्व आहे. आणि आम्ही त्या नेतृत्वाच्या पाठीमागं खंबीरपणे सगळेजण उभे राहणार. वेळ आली आम्हाला त्यांच्यासाठी जीव द्यावा लागला तरी देणार. आणि हे आम्ही शिवेंद्र बाबांच्या कार्याला बघून हा जावली तालुका त्यांच्यावर प्रसन्न आहे. आणि म्हणूनच जावली तालुक्यातल्या विकास सोसायटीच्या सर्व लोकांनी या अगोदर ज्या निवडणुका झाल्या, म्हणजे विकास सोसायटीच्या ज्या वेळेला निवडणुका लागतात, अगदी तुम्ही हे भिवडी बघा, बेलावडे बघा, लोकांनी स्वतः निर्णय घेतला. भाजपच्या बाजूने त्यांनी सगळ्यांनी त्या विकास सोसायट्या निवडून आणलेल्या आहेत. मग ज्या निवडणुकामध्ये चेअरमन झाले, संचालक झाले, हे कुणाबरोबर जाणार, कुणाला मानणार? ते शिवेंद्रराजांना मानणार आहे. आणि म्हणून आखाड्यानं निर्णय घेतला. त्यांना झोंबायचं काही कारण नाही. आखाडे म्हणजे काय, ह्यांचीच मालकी नाही. आमचे तिथं समर्थक आहे. हा रणजित त्याचे वडील जेव्हापासून मी शिवसेनेत होतो तेव्हापासून ते माझ्याबरोबर आहे. त्यामुळं त्यांना कुठं टच झालंय, आम्ही आज सहन केलंय, आम्ही थंड आहोत. पण त्यांनी असं समजू नये की आम्ही सेंड आहोत. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध तर आम्ही करणारच. शिवेंद्रराजे भोसले साहेबांशी आम्ही लवकरच ते इकडे आल्याच्या नंतर ते लातूरला गेलेत आणि त्यांच्याशी चर्चा करू आणि तशा पद्धतीचं आंदोलन होमगावात सुद्धा जाऊन आम्ही करू शकतो. हा माझा त्यांना इशारा आहे. आणि अशी वेळ आणून देऊ नका. मी तर शिंदे साहेबांना असं चॅलेंज करतो, तुमच्यात जर हिंमत असेल, निवडणूक आता लागणार आहे 2 महिन्यानं किंवा 3 महिन्यानं. आता तुमच्या पत्रकारांना पण मी विनंती करतो, तुम्ही शिंदे साहेबांना निरोप द्या. आपण निवडणूक एक वेगळी निवडणूक आताच घेऊया. एक सोनगावच्या हायस्कूलवर शिंदे साहेबांच्या समर्थकांची निवडणूक घेऊ, त्यांना तिथं मतदान करायला लावू. मेढ्यामधल्या हायस्कूलमध्ये एक निवडणूक करू, तिथं आमच्या शिवेंद्र बाबांचं बूथ असेल आणि यांचा बूथ इथं असेल. आमच्या बूथवर शशिकांत शिंदेना उभं करू आणि त्यांच्या बूथवर शिवेंद्र बाबांना उभं करू. पत्रकार म्हणून तुम्ही दोन्ही बाजूला जा, 2 पॅनलला, आणि आपण आत्ताच मतदान करू. हे मतदान कुणाला मिळालंय आणि ज्याचा विजय होईल तो विजयी आणि ज्याचा पराजय होईल त्यानं माघार घ्यायची.
आणि ह्यांना शिंदे साहेबांना माहिती आहे चांगल्या पद्धतीनं की माझा पराभव होणारच आहे आणि आम्ही करणारच आहे. आणि म्हणून त्यांना माझी विनंती आहे, ज्या पद्धतीचं तुम्ही हे वातावरण इथं गढूळ केलेलं आहे, सध्या तुम्ही या तालुक्याचे आमदार नाही, तुम्हाला ठीक आहे कुठल्याही मतदानाला उभं राहण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल काही वाद नाही. पण तुम्ही तरी किती वेळा उभं राहायचं? 2 वेळा तुम्ही जिल्हा बँकेवर होता ना, 2 वेळा तालुक्याचे आमदार होता ना, कृषी उत्पन्न बाजार समितीवर जवळ 25 वर्षाचे डायरेक्टर आहे. माताडी युनियनचे नेते तेच, माताडी युनियनच्या उपशाखा आहेत, म्हणजे पतपिढी असेल, ग्राहक सोसायटी असेल, सगळ्यावर संचालक अध्यक्ष हेच का दुसरी कोणी माणसं नाहीत का या तालुक्यामध्ये? आता तुम्ही कोरेगावला होता, परत आता तुम्ही इथं आणखी थैमान मांडाय आलाय, म्हणजे तुमचंच राज्य आहे का इथं आता बराचसा बदल झालेला आहे. त्यांनी असंही सांगितलं मी अमकं केलं तमकं केलं, मी कोर्टाची इमारत बांधली, एखादं गोडवान बांधलं, एकाची कोर्टाची इमारत बांधली म्हणजे विकास झाला का? पायाभूत सुविधा, रस्ते, पाण्याच्या व्यवस्था, सिंचन व्यवस्था, याबद्दल शशिकांत शिंदे इथं 10 वर्ष आमदार होते, त्यांनी काय केलं? आज शिवेंद्र बाबांनी 15 वर्षाच्या कालखंडीमध्ये ज्या पद्धतीने निधी आणला, त्यांच्या कारकिर्दीत आणलेल्या निधीचं मूल्यमापन करा. गव्हर्नमेंटकडे रेकॉर्ड उपलब्ध असतं. आणि शिवेंद्र राजांनी जे निधी आणला, किती कोटीचा आणला, त्याचं मूल्यमापन करा. तुम्ही सुज्ञपत्र करा. आज ते महाराष्ट्र राज्याचे सिंचनचे मंत्री होते, इरिगेशनचे. मला सांगा, हातेकर प्रकल्प खरं तर मी सदाभाऊ आमच्या काळामध्ये तो त्या ठिकाणी झाला, त्यानंतर ते मंत्री होते, त्यांनी किती काम केलं? का नाही मग अजूनपर्यंत पाणी दिलं? ह्या तालुक्याचे सुपुत्र होते ना आमच्या. आणि म्हणून अशा पद्धतीनं शिंदे साहेबांना विनंती आहे, हे गढूळ वातावरण तुम्ही पूर्णतः सगळ्यांना संदेश द्या आणि थांबवा. अन्यथा तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही करणार त्याच्या दुप्पट आम्ही करणार, हे आमची त्यांना विनंती आहे. आणि म्हणून शिवेंद्रराजे भोसले साहेब आल्याच्या नंतर आम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी होमगावला मोर्चा काढायचा का आंदोलन करायचं, पण आम्ही करणार. आमच्या लोकांना कुठं त्रास होत असेल तर थेट होमगावमध्ये आम्ही जाणार, सगळे अख्खा तालुका त्या ठिकाणी नेणार, बायका पोराशी, आणि सगळेजण आम्ही जाऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करणार. जी भानगड आणली ते आदरणीय सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब यांनी, स्वर्गीय लालसिंगराव काका, स्वर्गीय भिलारी गुरुजी, स्वर्गीय जे अण्णा, सदाभाऊ सपकाळ यांच्या कार्यकालामध्ये जिल्हा बँकेला असेल निवडणुकीमध्ये असं कुठलंही वातावरण नव्हतं. मग दंडेलशाही, दडपशाही, दारू, दहशत हे राजकारण गुंडांकरवी खऱ्या अर्थानं तालुक्यात कोणी आणलं हे अख्ख्या तालुक्याला आणि अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. आणि मग या जिल्हा बँकेच्या निवडणुका सुरू झाल्या. पद्धतशीरपणे शांत असलेलं वातावरण भाऊनी जसं सांगितलं तसं बहुमत असणारी वरोशी सोसायटीची महिला पळवून नेणं. इंदवरीत आम्ही गेलो होतो, भाऊ वगैरे आम्ही सगळे होतो. आई बहिणीवर शिव्या, त्याचं सुद्धा फुटेज आमच्याकडे, आम्ही ते व्हायरल केलं नाही. शिंदे साहेब आमच्या सगळ्यांच्या समोर होते. आम्ही रिस्पेक्ट म्हणून शांत बसलो. त्यांना सांगितलं त्यांच्या गाड्या निघून जाऊ देत, आमच्या गाड्या निघून जाऊ देत. त्या दिवशी मला वाटतं आखाड्याच्या त्यांच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की शशिकांत शिंदे कोण आहे, मला जर प्रत्युत्तर केलं असतं तर मी दाखवून दिलं असतं. मी एकटाच गेलो होतो, तुम्ही एकटे आला होता का कोणाला घेऊन आला होता, कोणाचं बहुमत होतं आणि कशा पद्धतीनं, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. सांगायचं आम्हाला एवढंच आहे की शिवेंद्रराजे अतिशय सज्जन आणि अतिशय संघर्षातनं उभं राहिलेलं नेतृत्व आहे. शिवेंद्रराजे असेच कुठून तरी उगवले, कुठंतरी आले असा विषय नाहीये. माझी या निमित्तानं आदरणीय पवार साहेबांना एक विनंती आहे की जे शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, काल होमगावच्या त्यांच्या घरातल्या ज्या गुंडांनी ज्याच्या आईचा ठराव झालाय त्या आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदेंना घोषणावं आहे का? त्याचं समर्थन आदरणीय पवारसाहेब करणार का? आखाड्यामध्ये शिवेंद्रराजे गेले. शिवेंद्रराजेंचा पिंडच असा आहे, कार्यकर्त्यांवर अन्याय झाला की शिवेंद्रराजे त्या ठिकाणी हजर असतात. रोहितदादांनी लगेच पोस्ट केली, होमगावच्या लोकांनी आमच्या आखाड्याच्या ठराव झालेल्या आमच्या एका त्या ताईच्या मुलाला मारहाण करणं
हे रोहित दादाने कितपत पडते या गोष्टीचा सुद्धा या निमित्तानं खऱ्या अर्थाने विचार करायला पाहिजे. काही काही ठिकाणी आमचं बहुमत नव्हतं, रांगेकर होतं, करंडीचा ठराव त्याच्यानंतर झाला, भाऊ वगैरे आम्ही सगळेजण होतो. अगदी हातगेकरच्या ठरावाला सुद्धा फक्त भाऊ होते, तालुक्यातला आम्ही कोणी गेलो नाही. सुरुवातीला त्यांची दोन्ही मुलं किती गाड्या घेऊन तालुक्यात फिरत होती. त्या आखाड्यामध्ये त्या रणजितच्या घरी 15-15 लोक जाऊन देत आहेत. काल सुद्धा मारहाण झाल्यानंतर तक्रार देऊ नको, त्याचं तुम्हाला बघून घेऊ. ही कुठली भाषा? बरं, बरीचशी मंडळी त्या महाराज साहेबांना आखाड्यात आलेवाडीत आले. अरे आमचं बहुमत होतं. आमच्या काल कोणी दम दिला तुम्हाला? नाही, आम्हाला पण दिला नाही. आखाड्यातल्या आपल्या लोकांना मोहनदादा शिंदे माजी सभापती त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही जर तक्रार दिली, रणजितला फोन केला होता त्यांनी, बाकीचे काही कार्यकर्ते त्यांना दम दिला की तुम्ही जर तक्रार केली तर हे मॅटर वाढेल आणि मग आम्ही तुम्हाला बघून घेऊ. माझी एकच विनंती आहे या निमित्तानं त्यांना सुद्धा. अगदी काल त्या रणजितला मारहाण झाली, महाराज साहेब मुंबईमध्ये होते. त्याच्या अगोदर जेव्हा ठरावामध्ये आखाड्यात आले त्यावेळेला सगळ्या लोकांनी सांगितलं की शिवेंद्रराजे ठरावासाठी आले. आणि काल कार्यकर्त्याला मारहाण झाली, त्याची बरगडी तुटली. आमचे महाराज मुंबईवरून येऊन त्या सिव्हिलमध्ये रात्री 11:30, 11:15, 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी म्हणजे प्रोत्साहन द्यायला, त्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. हे काही राजकारण कुठल्याही प्रकारचा ठराव मिळवण्याचं नाहीये. आदरणीय शिवेंद्रराजेंचा पिंडच आहे की ज्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल त्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहायचं. आणि या निमित्तानं आम्हाला एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगायची आहे, खास करून शशिकांत शिंदे साहेबांची जे कोण गुंड पुंड आणि सगळे समर्थक आहेत त्यांना, तुम्ही 2 हाताची तयारी ठेवा, आमची तयारी 4 हाताची. आणि शिवेंद्रराजे कार्यकर्त्यावर अन्याय झाला, जावलीमध्ये अन्याय झाला, रस्त्यावर उतरणार आणि तुम्ही दडपशाही केली तर ती दडपशाही मोडून काढण्याचं काम आदरणीय शिवेंद्रराजे कायमस्वरूपी करणार, हे या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. थँक्यू. होऊ घातलेल्या DCC बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जे तालुक्यात वातावरण गढूळ झालेलं आहे, आताच नुकतंच भाऊंनी आणि आमच्या रांजणे साहेबांनी, सौरभबाबांनी, जयदीपराव, गोरखराव, सगळेच संदीप वगैरे सर्वच जण इथं आम्ही उपस्थित आहोत. मला एक जसं रांजणे साहेबांनी आता सांगितलं तसं एक परत आवर्जून एक सगळ्यांसमोर नमूद करू इच्छितो की महिगावचा जेव्हा ठराव होता, जयश्रीताईंच्या नावाने जेव्हा आता 1-2 दिवस शिवेंद्रराजेंनी सांगितले की बाबा कुठल्याही परिस्थितीत ठराव भाऊ ही ताईंच्या नावाचा झाला पाहिजे, आणि तो ठराव घेण्यासाठी आदरणीय शिवेंद्रराजे सकाळी 9 वाजता उठून लवकर सगळ्यांना सोबत घेऊन ते महिगावमध्ये येऊन ठराव त्यांनी करून घेतला. रांजणे साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे ज्या उमेदवाराच्या मातोश्रीच्या मुलाला रणजितला मारहाण झाली त्या उमेदवाराला भेटण्यासाठी आदरणीय शिवेंद्रराजे परत रात्री 11 वाजता मुंबईवरून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले. सांगायचा उद्देश एक आहे की ज्या व्यक्तीच्या मागे किंवा ज्या जवळच्या माणसाच्या मागे शिवेंद्रराजे उभे राहतात त्याला पुरेपूर ताकदीने मदत करतात. कारण मागच्या वेळेस जेव्हा मला याचा प्रत्येक 4-5 वर्षापूर्वी सुनील झवर म्हणून सातारचे होते, त्यांच्यावर एक प्रसंग आला होता. त्यावेळेस सुद्धा आदरणीय शिवेंद्रराजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थांबले होते. आणि आता सध्या होऊ घातलेली ह्या निवडणुका आहेत असं तालुक्याला कुठलंच वळत नव्हतं किंवा अशा प्रकारचं वातावरण नव्हतं. आता भाऊ आहेत, आदरणीय शिवेंद्रराजे आहेत, सर्वांनी मिळून तुम्ही योग्य निर्णय घेऊन जो काही तुम्ही निर्णय घ्याल त्याची आम्ही नक्की तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही कुठलाही निर्णय घ्या, कुठल्याही प्रकाराला, कुठल्याही टोकाला जा, आम्ही तुमच्यासोबत, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आदरणीय शिवेंद्रराजेंचा आदेश ग्राह्य धरून जी कुठं जी वाटचाल होईल किंवा जिथं कुठल्या ज्या पद्धतीने आपल्याला वाटचाल करायची त्या पद्धतीने आम्ही ठामपणे उभे राहू असं एक विश्वास परिषद झाली. पूर्ण संघर्षातून तुम्ही सगळे ठराव गोळा केले. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आणि बांधकाम मंत्री या दोघांचं एकमत आहे, दोघंही एकत्रच आहेत. असा काही संघर्ष बघून सुद्धा तसं तुमच्या मनात काय आहे का शंका की अशा काही घटना पुढे येतील का? जी त्यांना आशावाद आहे की जिल्हा बँकेला शशिकांत शिंदेंनाच मदत होईल. म्हणजे कालचे तुम्ही जे म्हणणार ना की काल सुद्धा एवढा प्रकार झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषणात स्वर्गीय आबासिंहराजेंमुळेच मी आमदार आहे म्हणजे कुठेतरी लोकांच्या दिशाभूल करतायत का की बाबा शिवेंद्रराजे आणि माझ्यात चांगला समन्वय, फक्त खालच्या कार्यकर्त्यांच्यातच ही भांडणे. कारण मोहनराव शिंदेनी कुडाळच्या पत्रकारांविषयी हाच मुद्दा सांगितला होता, दोघे एकत्र की वरचे नेते एकत्र आहेत, फक्त खालचीच लोक. तशीच त्यांची भावना असेल तर त्यांनी शिवेंद्रराजे साहेबांशी बसावं, बोलावं आणि त्यांनी गुपचीप माघार घ्यावी. कारण त्यांचं आता इथं काही चालणारच नाही.
त्यांनी त्यांचं इथं शांतता निर्माण त्यांचं करावी. म्हणणं असं आहे की शिवेंद्रराजे शशिकांत शिंदेंनाच संधी देतील जिल्हा बँकेसाठी. मला शिवेंद्रराजे ठीक आहे ना, शिवेंद्रराजेंनी तसा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आमचे राजे आहेत. आम्ही त्यांच्यासाठी जे मानतील ते करू आम्ही. पण याच्यात आता आघाडी- जिल्हा बँकेच्या निमित्तानं आज संघर्ष आता पाहायला होतो. व्यक्तिगत पातळीवरचा संघर्ष पाहायला होतो. हम्म. तो कसा आहे? व्यक्तिगत म्हणजे काय? पण आता तुमचं आणि शशिकांत शिंदेचं पूर्वीपासूनचं जमत नाही. हम्म. याच्यामध्ये तुम्ही शशिकांत शिंदेच्या निवासस्थानाच्या समोर गेला आणि तिथं त्यांना आव्हान दिलं थोडक्यात की आता मी तुमच्या इथं आलो आहे. म्हणजे तुम्ही 1999 हुंगावची सुद्धा त्या ठिकाणी आठवण करून दिली की तुम्ही ते केलं ना. जर ठराव होते ज्याला मानणार आहे त्यांना मानणार आहे त्यांचे ठराव होऊ द्या आणि आपण नंतर अजूनही कुणी उमेदवार डिक्लेअर केलेले नाही. ना रांजणे साहेब, ना मी, ना गिरीदादा केलंय का कोणाला? निवडणुकीचे फॉर्मच भरायचे अजून टाइम आहे. कोण उमेदवार राहणार आहेत, कोण होणार आहे त्याच्यावर चर्चा होते. कुणी त्यांना असा विनंती करतं एकामेकांना, हो बाबा आम्हाला संधी द्या, आम्ही माघार घेतो. ह्या घटना कधीच्या आहेत? फार नंतरच्या आहेत. शशिकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीनं अगदी मीच सांगतो की माझ्या तिथं सुद्धा माणसं 1 महिना झाला आमची उचलून आली. ज्या वसंतराव मानकुमरेनं रक्ताचं पाणी केलं, जिथं विकास केला, म्हणजे सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही मौते आमदार होते तेव्हा काही आम्ही निधी आणला, सदाभाऊ होते तेव्हा आणला, एवढं धरणाचा प्रकल्प उभा केला आणि शिवेंद्र बाबांनी तर आज आमच्या किती कामं केले. आज रस्ते बघा, बाकी तुम्हाला तर दिसता येतच का नाही दिसत असेल तर बोला. आणि अशा पद्धतीनं चांगलं वातावरण. शिवेंद्र बाबा हे कधीही अशा खालच्या दराला अजूनपर्यंत पोहोचलेले नाहीत आणि पोहोचणार पण नाही. आखाड्यात काय शिवेंद्र बाबांचे मतदारसंघ आहेत का? मतदार नाहीत का तिथं? त्या रस्त्यावर आम्ही यायचं नाही का? त्या गावात शिवेंद्र बाबांनी यायचं नाही का? शशिकांत शिंदेची मुक्तेदारी आहे का आखाडे? म्हणजे होमगावात सुद्धा आम्हाला मतदान देणारी माणसं आहेत ना. होमगावात सुद्धा आमच्याबरोबर आहे ना. परंतु अशा पद्धतीनं वातावरण निर्माण करायचं. बरं, शिवेंद्र बाबा गेले होते कोणाबरोबर? ज्यांचे ठराव होते त्या लोकांच्या बरोबर उतरले, तिथं थांबले. आणि ज्या पद्धतीने शिंदे साहेबांची पोरण, जो धमका आणि ती सगळी धावून येत होती ते तुम्ही बघितलं नाही का? तुम्ही चित्रीकरण केलं नाही का? मग कोण धावलं? आम्ही आलो होतो, आमच्या समोर कोण आलं? त्यांना एक जागा दिली होती आणि आम्हाला एक जागा दिली होती की त्यांनी तिथं थांबायचं. त्यांनी त्यांच्या जागेचा ठिया सोडून ते आमच्यापर्यंत आले आणि तुम्ही म्हणता आम्ही दादागिरी केली. सगळी सत्ता आखाडे तुमची आहे आणि सगळी सत्ता तुमची आहे. तुम्ही जे मला मुद्दा सांगितला, तुम्ही होमगावला गेलो होतो, हा भादर आहे, हा भिनारा नाही, हा रणका नाही. त्याला जाऊन घरासमोर सांगितलं या खाली आणि मी इथं तयार आहे तुमच्याशी लढायला, बोला तुमचं अख्खं गाव. आम्ही घाबरतो का? तुम्ही सारखं प्रत्येकाला दम देणार, प्रत्येकाला दादागिरी करणार. कोण आहे त्यांच्याबरोबर? महाविकास आघाडीचा एकही नाही. आहेत ती कोण आहेत? ज्या आमच्याबरोबर महायुती आहे, एकनाथ शिंदेची माणसं यांच्याबरोबर आहेत का नाही ते सांगा. तो वाकड्या तोंडाचा तुम्ही म्हणता माझ्यासमोर उभा राहिलेला, तो काय सांगतो? त्याला काय अधिकार आहे? मला म्हणतो राजीनामा द्या. आता ह्यो कोण मला सांगणारा? राजकारणात बाजूला व्हा. ह्याच्या बापानं मला खाया घातलंय काय ना, ह्याच्या बापाने जन्म दिलाय मला किंवा मला शिकवतो आणि तुम्ही बाबा त्यांचं ऐकत बसता. हे धोतांड आहे सगळं. त्यांना या निवडणुकीत अशा पद्धतीचं वातावरण करायचं होतं. पुन्हा त्यांना या तालुक्यामध्ये आमदार म्हणून उभं राहायचं आहे आणि त्याची पेरणी यांची चालली. तर त्यांनी विसरून जावं, आमदारकी पण विसरून जावी आणि जिल्हा बँक पण विसरून जावी. त्यांनी आता निमांत गप राहावं. प्रदेशाध्यक्ष झाल्या, तिकडं त्यांना काय भाषणं करायचे, काय अख्खा दौरा करायचा तरी करावा. जावलीत त्यांनी आता ढवळाढवळ करूच नाही. आखाडे ठराव हा राजकारणातील सामान्य वाद आहे, पण यावरून शारीरिक हल्ला करणं याबद्दल आपलं मत काय? शारीरिक म्हणजे त्यांची पहिल्यापासून तशीच पद्धत आहे. गुंड आणायचे, लोकांना भेदरवायचं. माताडी कामगार एखादा आमच्याबरोबर असेल त्याला कामावून काढायचं. ते म्हणले ठेकेदार. अरे ठेकेदार तुमच्याबरोबर नव्हते का? अख्ख्या मुंबईचा ठेका यांनी घेतलाय. अख्ख्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ह्यांची माणसं. अरे ह्यांच्या बायकोच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट. युनियनचा एक नियम असा आहे, एक तर तुम्ही नेतृत्व तरी कामगारांचं करा, नाही तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर देवा. मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मी कुठे युनियनमध्ये नाही. असे किती कॉन्ट्रॅक्टर आहेत? दत्ता गावडे कॉन्ट्रॅक्टर नव्हते? ह्यांच्याबरोबर असणारे कॉन्ट्रॅक्टर नाहीत? कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय? ज्याचं त्यानं काम करतो, ज्याची ताकद आहे तो कॉन्ट्रॅक्ट देतो, पैसा टाकतो. रस्त्याचा असू दे, कशाचंही असू दे, त्यांनी करायचं नाही का काम?
उगाच कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने हे आता जे बोलताय ह्यांना सोबतं का? आणि मारायचं तर ठीक आहे ना, सांगून या ना, हो दे लढाई. तुम्ही सांगा आम्ही ह्या मैदानावर येतो, मला सांगा मी तुमच्या होमगावात येतो, आणि त्यांना सांगा तुम्ही मानकुमारी पॉईंटवर या, किंवा तिथं लावता दोघांची पण कुस्ती लावू, नाही तर होऊ दे सामना समोर समोर. अरे असल्या लढाई करणं, असल्या भानगडी करणं, नाही ते काय करताय छोटी मुलीचं. तो रणजित साधा माणूस रोज मोटरसायकलवर जातो, औषधं विकतो पोरगा, काय त्यानं पाप केलं? एवढ्या वर्ष तुमच्यावरच होतीच ना माणसं, आता तुमच्यावर नसली म्हणून त्याच्यावर राग काढायचा. हे म्हणले की तुम्ही तिथं गेला आणि काय केलं? अरे हो गेलो, काय त्यात विशेष आहे? माझी बायको, मी, माझा पोरगा तिघं झालोय म्हणलं, काय करणार आहे? माझी माणसं जर तुम्ही तुमच्या घरात ठेवले, मागच्या दारानं पाठवली, मला म्हणले फोनवर तरी बोलले, हे बाबा तू इथं थांबू नको, मेहरबानजी तुझ्या बरोबर तुझी माणसं घेऊन जा, म्हणून मी रिटर्न आलो. बरं चपला दारात पडलेत त्या लोकांच्या, माझ्याच गावची माणसं. अरे मी त्यांच्याशी उलट चांगलं बोलत होतो, हे नको वाढवायला नको, कुठेतरी बसूया आपण, समजुता घेऊया, हा मी बोलणारा माणूस, आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला, माझीच माणसं उचलून नेली. पंचायत समितीत काहीतरी तुमचं हे झालं होतं का, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत? ऐका, जिल्हा आपल्या सभापतीच्या निवडीच्या टायमाला त्यांनी भूमिका चांगली घेतली आणि त्यांनी आम्हाला सुझाव दिला होता की बाबा आम्हाला तुम्ही मदत करा. ठीक आहे, मदत वगैरे हा वेगळा भाग आहे. आम्ही निर्णय काय सांगितला, ठीक आहे पुढच्या 2.5 वर्ष आम्ही तुमचा सभापती किंवा उपसभापती बनवू ना, आम्ही कुठं देत नाही म्हणतोय. बाबांनी सुद्धा शब्द दिलाय. आता फक्त ती जिल्हा बँकेलाच हे करा, हे कसं काय? त्यांनी सांगायचं. गाव त्यांचा असा होते की वसुंधरा मंत्री मला शब्द दिला होता की जिल्हा बँकेचे ऐका, हे तालुक्यातलं वातावरण बघून लोकांचं कल कुणाबरोबर आहे हे आपण तेवढे पडताळूया आणि मग जो काही निर्णय होईल बाबा आपण बसून. आत्ता अगदी ह्याच्यामध्ये इंदवलेमध्ये मी शिवेंद्रबाबांना बोलायला लावलं शिंदे साहेबांबरोबर. त्यांनी तेव्हा सुद्धा सांगितलं की साहेब अजूनही कुठली निवडणूक ही आताची सुरुवात आहे, आपण कुठलाही उमेदवार डिक्लेअर केला नाही. ठीक आहे, भावनी तुम्हाला काही शब्द दिला होता, आपण बसूया त्याच्यावर चर्चा करूया. ही आमची चर्चा झाली. आलेवाडीत परत मी फोन लावून दिला बाबांना, शिंदे साहेबांना, डायरेक्ट दोघांना. चांगलं बोलले, दोघंही चांगलं बोलले. आजही ते म्हणतायत ना, महाराजांचं नाव घेत आहेत, बाबांचं घेत आहेत, त्यांना बाबांशी संघर्ष करायचं नाही आणि करू बी शकणार नाही. त्यांना करायचं फक्त आमच्या सर्वसामान्य लोकांना, आम्हाला अडवायचं, आम्हाला नडवायचं, आम्ही खाली कसे जाऊ ते बघायचं, ही भूमिका त्यांची पहिल्यापासून. मला जेवढा त्रास दिलाय ना तेवढा शिंदे साहेबांचा त्यांनी कुणाला दिला नाही, एवढं मला दिलाय. माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली, आमचे काम धंदे काढून टाकले मुंबईतले. मग आम्ही काय करायचो? पण ती मी काय कुणाला समाजाला घेऊन गेलो, एकटाच गेलो ना मी. गेल्या वेळेस रोहित पवारांनी एका मताने पराभव झाला. हो, आता किती? आत्ता जवळजवळ आमचे 40 लोक आमच्या बरोबर आहेत. म्हणजे तुम्ही समजा गेल्या वेळेला एकटा हा मी केलाय त्यांचा पराभव, मी. ते पण ह्या ज्या पद्धतीनं आमच्यावर मारहाण केली माझ्या कुटुंबावर, त्याचा बदला मी त्यावेळेला काढला. शिकार म्हणलं समोर आले, मी उडी मारली त्याच्यावर. आणि सगळ्यांना तुम्हाला पण माहिती, तेव्हा शिवेंद्र बाबा सुद्धा त्यांच्याबरोबरच होते. जावळीला 2 संचालक देणार, दुसरं कोण? आता ते बाबा मी काय ठरवलंय, गिरीदादा पण असतील. रोहित पवारांनी शिवेंद्रराजेंवर दहशतीचा एक शब्द वापर केला होता त्यांच्या पोस्टमध्ये. आता प्रत्यक्ष शशिकांत शिंदेच्या कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यावर हल्ला केलेला आहे. या सगळ्या गोष्टीकडं आपण कसं काय बघताय? मगाशी मी मुद्दामून त्याच गोष्टी सांगितल्या की जावळी तालुक्यामध्ये आलं की दहशत निर्माण करायची आणि स्वतः किती स्वच्छ आणि आपली चांगली प्रतिमा आहे असं दाखवायचं. ज्याची सुरुवात तुम्ही केली त्याच्यामध्ये जर तुमचा अंत होतोय ती वाईट गोष्ट आहे ना. रोहित दादांना सुद्धा कुठंतरी त्या गोष्टीचा विषय खऱ्या अर्थानं गांभीर्याने समजलेला नसावा. भाऊनी जसं सांगितलं, आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही दरे मार्गे या, त्यांना सांगितलं तुम्ही हुमगाव मार्गे या. त्या लोकांना हुमगावच्या बाजूला थांबायला सांगितलेलं असताना तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांच्याबरोबरच्या असणारे संशयला घेऊन तिथं आले होते. आमच्यावर धावून आलं कोण, या गोष्टीचा विसर सुद्धा रोहित दादांना पडलेला असावा. म्हणून आम्ही रोहित दादांना या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सांगतो की तुम्ही बारकाईने माहिती घ्या आणि चुकीच्या लोकांचं समर्थन करू नका. आता सध्याच्याला जावलीमध्ये एक चित्र आहे की नेहमी शिवेंद्रराजेंना विरोध हा केला जातो. याच्या पाठीमागे काही राजकीय हितसंबंध आहेत का, आपलं काय मत आहे? शिवेंद्रराजेंना विरोध करण्याचा विषय त्यांनी बघितला,
ठीक आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा आता जिल्हा बँक आहे, त्या छोट्या मोठ्या निवडणुकीला आम्ही सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते आम्हाला नात्यागोत्यातनं किंवा एकामेकाच्या कशातनं तो विरोध होऊ शकेल. परंतु शिवेंद्रराजेला उभं राहतात त्याला तो पहाड आहे. कुठल्याही उंदराची किंवा कुठल्या सामान्य माणसाची तेवढी कॅपॅसिटी नाहीये. 90-95% मतदान विधानसभेला आदरणीय महाराजसाहेबांना झालं. मला वाटते 6 महिने अगोदर विधान लोकसभा झाली. लोकसभेचं यांना मताधिक्य होतं आणि तेच विधानसभेला जवळजवळ 95%च्या पुढे गेलं. माझी एक विनंती आहे, त्यांना जर परत जावलीत किंवा कोरेगावात आमदार व्हायचं असेल तर आदरणीय सन्माननीय शिवेंद्रराजेंबरोबरच त्यांनी जमून घेतलं पाहिजे, अशी विनंती आमच्या आपल्या माध्यमातून आमची. भाऊ, राज्यात भाजप एकत्र काम करते, मात्र जावळीत तसं दिसत नाहीये. अंकुश बाबा कदम जे आहेत सेनेचे नेते, ते सातत्यानं भाजपवर आणि तुमच्या सगळ्या लोकांवर पत्रकार परिषद घेऊन आरोप करतात. काय तुमचं म्हणणं? हो, आता तो विषय आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. उलट तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. महायुतीमध्ये तुम्ही राज्य करता, महायुतीमध्ये तुम्ही पदं भोगवता, मंत्री आहात, उपमुख्यमंत्री आहात. मग तुमची लोक इथं ज्या पद्धतीनं विकली गेले, ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नेत्याबरोबर जाऊन त्यांच्या, तुम्ही बघितलं परवाला त्या बाजूला तो समीर होता, तो संदीप पवार त्यांच्या बाजूला होता. गटारी कोणाची? महाविकास आघाडीची. यांचं काय तिथं आहे सांगा ना मला. ह्या पद्धतीनं जे वातावरण या ठिकाणी आहे ते बरोबर आहे का? आता तिथं ते ठाकरे सेनेचा आमचा एक नितीन गोळे आहे, पण तिथं शिबिर कोणाची भरतात? शिंदे गटाची. म्हणजे ती शाखा मानली आम्ही, ती जागा पण माझीच आहे, माझ्याच नावाने. त्याचं प्रकरण मी काढणारच आहे लवकर बाहेर. म्हणजे ही ज्या पद्धतीनं कोण आहे ती ज्यांना ओढून गावानं टाकल्या, ते 2 दाढीवाले, ते सरपंच, ते सारखा भाऊ, एक भाऊ आहे ठाकरे सेनेत आणि एक भाऊ आहे मनसेत. अरे नुसतीच बिनकामाची फिरत असतात, खाली आणि वर, खाली आणि वर. शिंदे साहेब आले, ते ऋषीबाई आले गेले. अरे तुमचा पक्ष कुठला? तुम्ही कोणाच्या पक्षात काम करताय आणि तुम्ही कोणाच्या पक्षाच्या मागे फिरताय? ह्याला काहीतरी कळायला पाहिजे ना. आपण मगाशी म्हटलं की शिवेंद्रराजेंच्या कार्यकाळात जावळीचा खूप मोठा विकास झाला आणि शशिकांत शिंदे आणि सदाभाऊंच्या काळात झाला नाही. मात्र शशिकांत शिंदे आणि सदाभाऊंच्या काळामध्ये जर महुआ तेकर सारखा मूलभूत जलसिंचन प्रकल्प होत असेल आणि आज 4 टर्म आमदार आहेत शिवेंद्रराजे, पण यांच्या कार्यकाळामध्ये जावळीत एक पण मूलभूत जलसिंचन प्रकल्प होत नाही. याबाबत काय सांगा? प्रकल्प म्हणजे कुठला? आता बोंडारवाडीचा प्रकल्प मंजूर केलाच ना त्याने. आता त्याचा तिथं ते हे करायचं म्हणजे ट्रायल, तर त्यासाठी तिथले स्थानिक लोक काम करून देत नाही. शिवेंद्रबाबांनी केलं नाही का? बोंडारवाडीचं धरण अगदी सदाभाऊ जरी आमचे असले, एक धरण जर तिथं बांधलं असतं आणि एक धरण इथं बांधलं असतं तरी दोन्ही भागाचा काय पालट झाला असता. ती चूक आमची आहे का? शशिकांत शिंदेनी काय केलं तेवढं सांगा ना तुम्ही. आणि कशावर बोलताय तुम्ही? निधीवर बोला, निधीचा आकडा काढा. फायनान्स डिपार्टमेंट असतं त्या काळामध्ये, शिवेंद्रराव महाराजांच्या काळामध्ये किती फायनान्स म्हणजे एकूण निधी तालुक्यात किती आला? प्रकल्प सोडा, ती आकडेवारी आपल्या सदाभाऊंच्या काळातली आकडेवारी काय कितीतरी 193 कोटी होती. आता शिंदे साहेबांच्या काळातली जी 10 वर्षाची किती होती? अजून रस्ते सुद्धा नव्हते. ह्या होमगाव हा आखाडे रस्ता आता आम्ही केला. हातेकर ग्रुप सोसायटीला सगळे संचालक तुमच्या विचाराचे असताना, म्हणजे बरेचसे तुमचीच निवड होती, असं असताना हे सगळे संचालक शशिकांत शिंदेच्या हाताला लागतात. मग तुम्ही एवढं गाफील कसं आहे का? आमचं 6 गावचं एक कमिटी आहे आणि 6 गाव ठरवतं प्रत्येकाचे उमेदवार. आमच्या गावाला 1, हातेकरला 2, सायगरला 1, असं आम्ही वाटणी केलेली आणि त्यातून ते 6 गाव ठरवतं. ह्या वेळेला सुद्धा ठराव कोणाचा करायचा आहे आमच्या 6 गावानं ठरवलं असतं. परंतु आमच्या सुद्धा शशिकांत शिंदेचे काय हस्तक आहेत. तो अशोकराव गोळे आहे, तो सुभाष आहे आणि तो एक गजानन, ज्याला 3 पोरं होती, आता त्याला आपण बाद केला. हे अशीच आहेत बुकटे. ह्यांना गावाचं पडलेलं नाही ना विकासाचं पडलेलं नाही. ह्यांनी त्यांची सुपारी घेतली. बरं, मी स्वतः शिंदे साहेबांशी बोललो होतो, अरे तुम्ही जर असंच कराल तर बरोबर आहे का? नाही रे, मी त्यात नाही. 30 लोक आली. बरं, आली तर आली, त्यांना परत पाठवायला पाहिजे ना. त्यांना सांगायला पाहिजे ना, जा तुम्ही आपल्या सौजन्यानं तुमचं तुम्ही बघा आणि तुम्हाला काय निर्णय घ्या. अरे स्वतःच्या घरी आणून ठेवली होमगावात शेवटच्या दिवशी. आणि मग अशा पद्धतीनं आपण काल पक्षाच्या मुख्य बैठकीमध्ये सातारा केला, माझ्या अध्यक्षाला बुकलाबुकली केली. हे काय खरं आहे का? बुकलाबुकली केली, सगळ्याला धरून फरफटत आणला ना.
जो माणूस जर गद्दारी करत असेल पक्षात राहून त्याला काय शिक्षा द्यायची? काय गद्दारी म्हणजे नेमकी काय? अरे गद्दारी म्हणजे हे सगळी पळवापळी कराय हाच होता. त्याच्या आईची मावसबना केलेली ती मेंबर होती. परत आमचा एक अजित म्हणून आहे, तो तिचा मुलगा आहे त्या महिलेचा, आणि बाप त्याच्याबरोबर असतो. ह्या पोरानं आमच्याबरोबर सगळं व्यवस्थित मिटिंग केली. मी काय कुठं बाहेर पाठवणार नाही, आणि मी म्हणलं त्यांनी उचलले आपण उचलायचे नाही. तो म्हणला रोज आईला धार काढायला लागती म्हणून आम्ही काही कुठं पाठवत नाही. आणि श्रीहरीनं त्याच्या बापाला घेऊन ते खाली नेली हुंगावला. हा श्रीहरी सगळ्या याच्यामध्ये श्रीहरी होता. जिल्हा परिषद पंचायत समितीला आमच्या विरोधी स्टेटमेंट द्यायची, कारण त्याला उभं राहायचं होतं. आता याची लायकी काय? अगोदरच 1.5 फुटी आहे आणि तो म्हणजे जिल्हा परिषदची मला तिकीट पाहिजे, पंचायत समितीचं काय काम केलंय त्यानं? छत्रपतीच्या काळात गद्दाराला काय शिक्षा होती, आता काय शिक्षा देणार? ते आता तुम्हाला काय सांगायची बिनाकामाची? भाऊ शेवट नाही, प्रश्न आहे. भाजपा शिस्तीचा पक्ष ऐका, भाजपा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. देशांतर वय तुमचा असा शिस्त हा वेगळा भाग आहे. जर तुमचा काय असेल तो शेवटचा प्रश्न घ्या. मी पदाधिकाऱ्याने सांगितलं यानं गद्दारी केली. भाऊ एक शेवटचा प्रश्न आहे. हा भाजपसोबत येण्याच्या वाटचालीवर आहे. तशी जर काय 2 महिन्यामध्ये परिस्थिती उद्भवली तर जिल्हा बँकेमध्ये भाजपचे कार्यकर्ते म्हणून, नेते म्हणून तालुका पातळीवर तुम्ही कॉम्प्रोमाइज करणार का कोणत्या? तो जर भाग आहे, तो आमचे नेते मंडळी निर्णय घेतील. तसं झालं तर शेवट तुमच्या स्टाईलमध्ये आता काय इशारा आहे? तुमच्या स्टाईलमध्ये मी दहशतीला कसं उत्तर द्या? दहशतीचं उत्तर दहशतीने देणार. एखाद्यानं हात कापला आमचा तर त्याचा पाय कापला, काय आम्हाला फरक पडत नाही. मला तरी नाही. मी आता 63 वर्षाचा झालोय. लय वर्ष मला जगायचं नाही. माझ्या अंगावर कोणी येईल त्याची चिरपाड करणार म्हणजे करणार. ओके.